राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संभाजीनगर शहर तरुण व्यावसायिक विभागातर्फे सर्व उपस्थितांचे स्वागत। आज रक्षाबंधन आपल्या हिंदू संस्कृतीतील अगदी प्राचीन काळापासून साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा उत्सव। प्राचीन काळापासूनच रक्षाबंधन हा सामाजिक उत्सव आहे। मूलतः हा उत्सव केवळ भाऊ व बहिणीच्या नात्याचा नसून तर सगळा समाजच परस्परांचे रक्षण करणारा हवा या अर्थाने सर्व समाज घटकांचा आहे। असा समाजच राष्ट्र उभे करू शकतो याची जाणीव आपल्या पूर्वजांना होती आणि म्हणूनच परस्परांच्या सामूहिक जीवनाच्या सुरक्षिततेचा संस्कार देणारा हा उत्सव प्राचीन काळी सुरू झाला। निर्ढावलेल्या व उन्मत्त झालेल्या बलिराजाचा पराभव वामनाने केला। तो हाच संस्कार सर्व बटूंवर करूनच सर्व बटूंनी व वामनाने या परस्पर रक्षणाच्या भावनेने प्रेरित होऊन बलिराजाचे राज्य संपविले व धर्मरक्षणाचे कार्य घडून आणले। त्याचप्रमाणे भारताचा सम्राट असलेल्या वेन राजाने उन्मत्तपणे जेव्हा संपूर्ण समाज घटकांवर अधर्मी वर्तन केले व त्यामुळे संपूर्ण समाज जीवन विस्कळीत झाले, त्यावेळी हीच भावना उराशी बाळगून पुराणकाळी सर्व निस्वार्थ ऋषीमुनींनी परत एकदा समाज क्रांती घडवून आणली। सर्व समाज शक्तीने एक होऊन वेन राजाला सिंहासनावरून खाली खेचले। तेव्हापासून परस्परांमध्ये बंधुभाव उत्पन्न करून परस्परांच्या सामूहिक जीवनाच्या सुरक्षिततेचा संस्कार देणारा हा उत्सव सुरू झाला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील या उत्सवाचे सामाजिक महत्त्व ओळखून तो स्वीकारला व 6 उत्सवांपैकी एक असलेला हा उत्सव संघात सुरू झाला। बंधुत्वाचे दर्शन घडविणे, समरसतेतून समता आणणे, संपूर्ण समाज घटक भारत मातेचे पुत्र असल्यामुळे कुणी पतित असू शकत नाही ही भावना जागृत करणे असे अनेक प्रकारचे सामाजिक ध्येय आपण या उत्सवानिमित्त गाठण्याचा यत्न करीत असतो। जातीभेद नष्ट करून सकल हिंदू समाज एक करण्याचे आपले स्वाभाविक कार्य आहे आणि या कार्याला अभिप्रेत असलेला रक्षाबंधन हा उत्सव म्हणूनच महत्त्वाचा आहे। या उत्सवानिमित्त आपल्या शहराच्या तरुण व्यावसायिक विभागाने आज हा बौद्धिक वर्ग आयोजित केला आहे। मी वर्गाचा आपणास क्रम सांगतो। यानंतर अमृतवचन होईल, नंतर सुभाषित, वैयक्तिक गीत व नंतर मुख्य बौद्धिक होईल। मी आपल्या वक्त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे। अमृतवचन। परमपूज्य डॉक्टर हेडगेवार म्हणतात की आपण हिंदू समाजात जन्मलो आहोत, त्यामुळे आपल्या समाजाला सुसंघटित करण्याची जबाबदारी स्वाभाविकपणे आपल्या शिरावर आली आहे। आपल्याला ती चांगल्या रीतीने पार पाडावीच लागेल। जय श्रीराम। समावृत्ती सर्व जाती समामती सर्वसेवा पराणीती रीती संघस्य पद्धती सर्व धर्मांविषयी समान वृत्ती सर्व जातींविषयी समान बुद्धी व सर्व लोकांसोबत सेवाभाव हीच संघाची रीत व संघ कार्याची पद्धत आहे। आज मनाए रक्षाबंधन, आज मनाए रक्षाबंधन, अतीत से नव स्फूर्ति लेकर वर्तमान में दृढ़ उद्यम कर, भविष्य में दृढ़ निष्ठा रख कर, भविष्य में दृढ़ निष्ठा रख कर, कर्मशील हम रहे निरंतर। आज मनाए रक्षाबंधन, आज मनाए रक्षाबंधन, बलिदानों के परंपरा से स्वराज है यह पावन जिनसे, वंदन उनको कृतज्ञता से, वंदन उनको कृतज्ञता से, ध्येय भाव का करे जागरण। आज मनाए रक्षाबंधन, आज मनाए रक्षाबंधन, स्वार्थ द्वेष को आज त्याग कर, अहम भाव का पाश काट कर, अपना सब अस्तित्व भुला कर, अपना सब अस्तित्व भुला कर, विराट का हम करते दर्शन। आज मनाए रक्षाबंधन, आज मनाए रक्षाबंधन, अरुण केतु को साक्षी रख कर, निश्चय वाणी आज गरज कर,
शुभकृतिकायः मंगल अवसर, शुभकृतिकायः मंगल अवसर, निष्ठा मन में रहे चिरंतन, आज मनाए रक्षाबंधन, आज मनाए रक्षाबंधन. स्वयंसेवक बंधूंनो, आजच्या आपल्या उत्सवाला लाभलेले वक्ते यांचा थोडक्यात परिचय करून देतो. त्यांचे नाव आहे पराग भालचंद्र कंगू, मूळ राहणार अंबरनाथ, जिल्हा ठाणे. बालपणापासूनच स्वयंसेवक. त्यांचे शिक्षण NCVT पर्यंत झाले. 1996 पासून प्रचारक. आतापर्यंत त्यांनी लातूर, सातारा, मुंबई, गोवा, रायगड तसेच नागालँड येथे तालुका, जिल्हा व विभाग प्रचारक म्हणून कार्य केले. 3 वर्षे ते कोकण प्रांताची बौद्धिक विभागात कार्यरत होते. 2016 पासून देवगिरी विभाग प्रांत सहप्रचारक ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे व त्यांचे जळगाव हे केंद्र आहे. परमपवित्र भगवा ध्वज, माननीय अधिकारीगण व स्वयंसेवक बंधूंनो, आपल्या वर्षातील 6 उत्सवांपैकी रक्षाबंधन व मकर संक्रांतीचा उत्सव आपण प्रतिवर्षी व्यापक संपर्काचा उत्सव या नात्याने आपण त्याचा उपयोग करत असतो. शाखांमध्ये रक्षाबंधनाचे उत्सव झाले की शाखांमध्ये आपण परमपवित्र भगव्या ध्वजाला राखी बांधतो आणि सर्व स्वयंसेवक हे एकमेकांना राख्या बांधतात. यानंतर हेच स्वयंसेवक उत्सव झाल्यानंतर छोट्या छोट्या गटांमध्ये आणि शहरातल्या सर्व वस्त्यांमध्ये, ग्रामीण भागामध्ये, सर्व गावांमध्ये पुढील सप्ताहभर हे फिरत असतात आणि समाजातल्या सर्व बांधवांना हे रक्षेचे सूत्र त्यांच्या मनगटावरती बांधून आपण सगळे एकाच भारतमातेची लेकरं या नात्याने आपण सगळेजण एकमेकांचे भाऊ, आपण सगळेजण मिळून एक आहोत. आपण सगळे मिळून एक परिवार आहोत, एक मोठा परिवार आहोत आणि आपल्या सगळ्यांची ही भारतमाता आहे. अशा पद्धतीची एक भाव जागरणाचं काम हे आपण दरवर्षी करत असतो. एकदा का ह्या भावाचं जागरण झालं की आपण सगळेजण एक आहोत, आपल्यातल्या एकतेची जाणीव जागृत झाली की मग आपोआपच सगळ्या छोट्या गोष्टी या गळून पडतात. एक मोठा विचार आपण या उत्सवाच्या माध्यमातून सगळ्या समाजाला देतो असतो. आपल्यातले सगळे भेद जाऊन आपण सगळेजण एक आहोत हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. याच्यासाठी संघाचे सर्व कार्यक्रम आपण करतो. त्यात या रक्षाबंधन उत्सवाचा विशेष करून उल्लेख आपण करू शकतो. आपले काही बांधव जे ग्रामीण भागामध्ये राहतात, गिरीकंदरांमध्ये राहतात, दुर्गम ठिकाणी राहतात, अशा बांधवांसाठी म्हणून आपण दरवर्षी धर्मरक्षाबंधन देखील करतो. असे हे दुर्गम स्थितीमध्ये राहणारे जे आपले बांधव असतात, यांच्यावरती जे संकट येतात, या संकटांचा गैरफायदा घेऊन यांचं धर्मांतरण करण्याचं काम या काही शक्ती या करत असतात. या अराष्ट्रीय शक्ती आहेत. तर या शक्तींपासून सुद्धा या सगळ्या मंडळींना त्यांच्यापासून असलेल्या संकटाच्या संदर्भामध्ये सावध करण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण अशा या दुर्गम भागामध्ये विशेष करून धर्मरक्षाबंधनाचं काम करतो. आपले धर्मरक्षक, आपले कार्यकर्ते अशा सगळ्या पहाडांमध्ये, अशा गिरीकंदरांमध्ये जाऊन अशा या बांधवांनासुद्धा आपल्या या राख्या बांधतात आणि आपल्या धर्मसंस्कृती याच्या रक्षणाचं मध्ये आपण सगळेजण एक आहोत, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशा पद्धतीची एक ग्वाही देऊन येतात. अशा पद्धतीचा एक व्यापक संपर्काचा, भाव जागरणाचा, आपल्या सगळ्यातल्या एकत्वाची जाणीव जागृत करण्याचा हा उत्सव आपण दरवर्षी करत असतो. यंदाचा हा उत्सव हा एका विशिष्ट परीक्षेच्या काळामध्ये आलेला आहे असा आपण सगळेजण अनुभव घेत आहोत. पण संघामध्ये आपल्याला जो संघाच्या प्रारंभीपासून जो संस्कार जो मिळालेला आहे आणि संघाचा संस्कार म्हणत असताना तो एक हिंदूंचा संस्कार आहे की संकट तर येतच राहतील, संकट एका पाठीमागून येतील
आम्ही सगळ्या संकटांचा सामना करून टिकून राहू, आमचं स्वत्व टिकू आणि या संकटावरती मात करून आम्ही आमचं जीवन पुढे जगू. हाच संस्कार संघामध्ये सुद्धा होता. आणि म्हणून आपण बघतो की संघाच्या स्थापनेपासून देखील संघावरती अशी अनेक प्रकारची संकटं ही आपल्याच स्वकीयांनी आणलेली दिसतात. पण म्हणून या सगळ्या संकटांना घाबरून न जाता, हताश न होता संघाचे स्वयंसेवक उभे राहिलेले आहेत आणि न्याय पद्धतीने आपला लढा देऊन त्यांनी या संकटांवर त्या वेळेला मात केलेली आहे. आणि मग तो जो काही परीक्षेचा काळ होता, तर त्या परीक्षेच्या काळामध्ये सुद्धा त्यावेळचे असलेले सगळे निर्बंधांचं पालन करून पण तरी देखील आपलं काम हे अव्याहतपणे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण चालू ठेवलेलं लक्षात येतं. यामध्ये समाजामध्ये येणाऱ्या विविध आपत्तीसुद्धा असतात. या आपत्तीच्या काळांमध्ये सुद्धा संघ काही कार्यक्रमांमध्ये अडकलेला नाही आहे. हे जसं आपल्या पूजनीय सर संघचालकांनी यावर्षी एप्रिलमध्ये जो त्यांनी ऑनलाईन बौद्धिक वर्ग केला त्याच्यामध्ये जे आपल्याला सांगितलेलं होतं, तर त्याप्रमाणेच की कोणत्याही कार्यक्रमामध्ये संघ अडकलेला नाही, तर त्यावेळच्या परिस्थितीमध्ये जे केलं पाहिजे ते करतो आणि आपलं काम पुढे नेतो. असे जे करतात तेच संघाचं काम आहे. आणि म्हणून मग अशा नैसर्गिक आपत्तींच्या काळीसुद्धा जे समाजासाठी आवश्यक आहे ते सर्व स्वयंसेवकांनी केलं आणि आपलं हे संघाचं जे काम आहे, कार्याचा जो मूळ विचार आहे तो पुढे नेत राहिलेले आहे. तर हे संकट देखील आपल्यासाठी आपलं काम थांबवू शकणारं असं संकट नाही आहे. आणि म्हणून आपण ठरवलेलं आहे की ठीक आहे, यावर्षी एकूण सगळ्या या संकटाच्या मध्ये प्रशासनाने केलेले नियमांच्या प्रमाणे अत्यावश्यक सेवेंशिवाय बाकी कोणीही घराच्या बाहेर पडू नये. स्वाभाविकच आहे की याचा परिणाम म्हणून आपल्याला आपल्या स्वयंसेवकांना, त्यांच्या कुटुंबियांना, आपल्या समाजातल्या सर्व बांधवांना जाऊन प्रत्यक्ष भेटून त्यांची चौकशी करून त्यांना रक्षाबंधनाचं जे काम आपल्याला दरवर्षी आपण करतो ते यावर्षी करता येणार नाही आहे. आणि हे आपण मान्य केलेलं आहे की यावर्षी आता हे करता येणार नाही. पण म्हणून मग आपण काही थांबलेलं नाही, आपण त्याच्यातून मार्ग काढायचा ठरवलं आणि आपण आता सर्व ठिकाणी तशी योजनाही आपण केलेली आहे. आणि म्हणून मग आपल्या प्रांत संघचालकांनी आपल्या समाजामध्ये वितरित करण्याच्या दृष्टीने एक रक्षाबंधन संदेश यापूर्वीच प्रस्तुत केलेला आहे. तो बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचलेला आहे आणि हळूहळू आपल्या स्वयंसेवकांपर्यंत देखील तो पोहोचेल. तर आपण सर्व स्वयंसेवकांना ही सूचना केलेली आहे की हे संदेशपत्रक हे सगळ्या समाजामध्ये याचं व्यापक प्रमाणामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये याचं वितरण करावं. आपले सर्व स्वयंसेवकांचे गट करून प्रत्येक गटनायकाने आपल्या गटातल्या स्वयंसेवकांना दूरभाषवर संपर्क करून प्रत्यक्ष त्याच्याशी बोलून त्याच्या कुटुंबाची चौकशी करून या रक्षाबंधनाचा शुभेच्छा या त्याला द्याव्यात. समाजातले आपले परिचित अशी जी सगळी मंडळी असतील तर या मंडळींनासुद्धा आपण फोन करून या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा द्याव्यात आणि सगळ्यांची हिंमत वाढवावी. आपण सगळेजण सोबतच या संकटाशी लढून याच्यावरती मात करून आपण पुढे जाऊ, अशा पद्धतीचा एक विश्वास आपण या रक्षाबंधन संदेशाच्या माध्यमातून सर्वांना द्यायचा आहे आणि तो आपण देऊ. पण हे करत असताना आणखी एक आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की यावर्षीची ही परिस्थिती लक्षात घेता या सगळ्या परिस्थितीमध्ये समाजाच्या स्वास्थ्याच्या रक्षणासाठी म्हणून आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून आज अनेक प्रकारचे समाज घटक हे काम करत आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, हॉस्पिटलमध्ये काम करणारा इतर स्टाफ असेल, प्रशासनातले अनेक अधिकारी असतील, प्रशासनातले कर्मचारी असतील, त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनातले स्वच्छता कर्मचारी असतील, अत्यावश्यक सेवेमधले सगळे कार्यकर्ते कर्मचारी असतील, हे सगळेजण एक प्रकारे आपला जीव धोक्यात घालून आज आपल्या स्वास्थ्य रक्षणाचं काम करत आहे. या सगळ्या निर्बंधांच्या काळामध्ये लोकांनी बाहेर पडू नये, कमीत कमी बाहेर पडावं. मग असं असताना देखील सगळ्यांचं जीवन हे कमीत कमी अडचणींमध्ये यावं, त्यांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात या दृष्टीने सुद्धा अनेक प्रकारचे घटक हे समाजामध्ये आपला जीव धोक्यात घालून या वातावरणामध्ये आपलं जीवन सुकर व्हावं याच्यासाठी प्रयत्न करत आहे. तर अशा या सगळ्या बांधवांचं सुद्धा स्मरण आपल्याला या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आवर्जून केलं पाहिजे. आपल्याला त्यांना विसरून चालणार नाही. आणि म्हणून मग आपण स्वयंसेवकांना असं आवाहन केलेलं आहे आणि मीही आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की असे आपले जे सगळे बांधव आहेत की जे अशा पद्धतीचं काम करतात आणि जे आपले परिचित आहेत अशांची आपण एक यादी आत्तापासूनच बनवून ठेवावी आणि रक्षाबंधनापासून पुढचा एक सप्ताहभर
अशा या यादीतल्या सर्वांना आवर्जून फोन करून आणि आपण करत असलेल्या कामाबद्दल आम्ही आपले आभार मानतो आणि खूप मोठं काम आपण करताय. आपण समाज रक्षणाचं काम करत आहे आणि म्हणून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आपल्याला फोन केलेला आहे. आपणही आपली स्वतःची काळजी घ्यावी आणि इतरांची ही सेवा अशीच चालू ठेवावी. अशा पद्धतीचा एक रक्षाबंधन संदेश आपण विशेष करून ह्या घटकांना जो समाजाच्या स्वास्थ्य रक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून करतो आहे अशांना आपण केलं पाहिजे. अशा आपले संघाचे जे कार्यकर्ते आहेत हे त्या वेळच्या परिस्थितीमध्ये जे काही केलं पाहिजे ते करत आपलं संघाचं कार्य हे पुढे करत असतात. कोणत्याही संकटांमुळे हिंमत हारून न बसता आणि वाट काढून संघाचे स्वयंसेवक काम करत असतात. ते याही वेळेला आपण या रक्षाबंधनाच्या उत्सवाच्या निमित्ताने सुद्धा आपण करणार आहोत. आपण पाहतो की संघामध्ये आपण आलो की संघामध्ये आल्यापासूनच आपल्याला एक संस्कार जो दिला जातो तो म्हणजे आपलेपणाचा संस्कार. सगळेजण आपले आहेत, कोणी परका नाही. आता हा संघाचा विचार म्हणजे काय? संघाचा विचार म्हणजे मूळ संघाचा काहीच नाही, तर संघाचा विचार म्हणजे हिंदूंचा विचार आहे. तर हिंदूंचा विचारच हा आहे की सर्वजण आपले आहेत आणि ही आपलेपणाचा म्हणजे आपल्याकडे म्हटलेलंच आहे की हे आपल्यावरती आहे की आपलेपणाचा हा जो परीघ आहे आपण किती वाढवायचा आहे. आपण जितका वाढू तितका हा परीघ वाढू शकतो आणि म्हणून मग आपल्याकडे हे विश्वची माझी घरं म्हटलेलं आहे, वसुधैव कुटुंबकम. तर असं आपलं आपलेपणाचा जो परीघ आहे आपण इतका मोठा करू शकतो. सगळं ब्रह्मांड आहे माझा आहे. तर अशा पद्धतीचे आपलेपणाचा संस्कार हा आपल्याला पहिल्यापासूनच संघामध्ये दिला जातो आणि मग स्वाभाविकच मग आपला समाज, आपला देश, आपला धर्म अशा पद्धतीची आपल्या सगळ्या बांधवांच्या प्रती, आपल्या देशाच्या प्रती, आपल्या धर्माच्या प्रती ही आपलेपणाची भावना ही आपल्या सर्व स्वयंसेवकांच्या मनामध्ये रुजलेली आपल्याला लक्षात येते. आणि म्हणून मग असं लक्षात येतं की त्याच्या मनामध्ये कुठल्याही भेदभावाला जागा नसते आणि मग ह्या आपलेपणानीच तो सगळ्यांकडे बघत असल्यामुळे सगळे आपले आहेत. मग सगळ्या आपल्यांचं सगळं दुःख देखील आपलं आहे असं त्याला स्वाभाविकपणे वाटतं आणि मग आपल्या असलेल्या सर्वांचं दुःख दूर करण्यासाठी त्याला काही कर असं सांगावं लागत नाही. तो स्वतःहूनच स्वयंप्रेरणेने आपल्याला जी काही शक्ती दिलेली ती शक्ती लावून आपले जे आहेत अशा सगळ्यांचं तो दुःख निवारणासाठी कंबर कसतो. आत्ताच्या या संकटामध्ये सुद्धा वेगळं काही घडलेलं नाही आहे. आपल्या स्वयंसेवकांनी जसं हे लक्षात आलं की एक मोठं संकट आहे तर त्या दृष्टीने आपल्या कामाला प्रारंभ केलेला आपल्याला लक्षात येईल. साधारणपणे मार्च महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं की ही लढाई ही मोठी लढाई आहे आणि म्हणून मग याचं नियोजनबद्ध हे आपल्याला एक रचना उभी करावी लागेल आणि म्हणून मग आपण सर्व जिल्ह्यांमध्ये या संकटाचा विचार करून योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याची एक आपत्ती निवारण समिती आपण या निमित्ताने गठीत केली. मग काही मंडळी त्याच्यातल्या स्वयंसेवकांशी संपर्क करतील, काही समाजामध्ये कुठल्या प्रकारची आवश्यकता आहे, कुठे आवश्यकता आहे याचा अंदाज घेतील, काही मंडळी हे सगळं यांना लागणारी मदत कुठून मिळेल याची उपाययोजना हे मिळवण्यासाठी गोळा करण्यासाठी फिरतील आणि काही जण असे की जे प्रशासनाशी आणि इतर सगळे असे काम करणाऱ्यांशी संपर्क ठेवणं, संवाद ठेवणं, समन्वय ठेवणं याच्यासाठी काम करतील. अशा पद्धतीची कामांची एक वाटणी या आपत्ती निवारण समितीमध्ये आपण केली आणि आपल्या कामाला प्रारंभ केला. जसं हे संकट उभं राहतं आहे आणि आता काम करणार तेव्हा आपल्या असं लक्षात आलं की अनेक समाजातले व्यक्ती असतील, संस्था असतील, यांना नेहमीच हा अनुभव आहे संघाचा की संघ अशा सगळ्या संकटांमध्ये नेहमी मदत कार्यासाठी उभा राहत असतो आणि स्वाभाविकपणे तिथून आपल्याला विचारणाही सुरू झाली की अशा पद्धतीचं मदत कार्य आपण जर काही करणार असो तर आम्ही सुद्धा काही मदत करू इच्छितो आणि आपण तर कामाला लागलेलंच होतो आणि स्वाभाविकपणे मग अशा वेळेला जी काही मदत लागली ती आपल्याला समाजाकडून मिळायला सुरुवात झाली. मग ती साहित्याच्या स्वरूपात असेल, निधीच्या स्वरूपात असेल, प्रत्यक्ष काम करायला कार्यकर्ते उपलब्ध होण्याच्या स्वरूपात असेल, अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी मदत मिळायला लागली. संघाचं जे पद्धत आहे की संघ कधी पण आपलाच टेंबा मिरवण्यासाठी की आम्हीच सगळं केलं, आम्हीच सगळं करतो अशा पद्धतीचा भाव हा स्वयंसेवकांच्या मनात कधीच येत नाही. कारण संघ ही संघाची धारणा आहे की हा समाज इतका मोठा आहे आणि समाजच आमचा देव आहे. तर या समाज इतका मोठा आहे आणि ह्याचं जर काम करायचं असेल तर केवळ आपलं एकट्याने काम करून भागणार नाही, तर आपण होता होईल तेवढ्या सगळ्यांना सोबत घेऊन हे काम केलं पाहिजे. सगळ्यांचा हात लागल्याशिवाय हे काम होणार नाही आणि म्हणून आपल्या नेहमी पद्धतच आपण अशी ठेवलेली आहे
की जो जो येईल त्या सगळ्यांना सोबत घेऊन आणि जे जे म्हणतील त्यांच्याबरोबर सोबत जाऊन पण समाजाचं काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून तेच आपण इथे सुद्धा केलं. आणि म्हणून मग अशा संस्था, संघटना, त्यांचीसुद्धा सगळ्या शक्तीची बेरीज ही आपल्याबरोबर व्हावी म्हणून आपण त्याच्यासाठी प्रयत्न केले. मग कामाच्या दृष्टीने काही भाग त्यांना वाटून दिले. काही भागांमध्ये स्वयंसेवक करतात, काही भागांमध्ये अन्य संघटना करत आहेत. पण असं एक समन्वयाने योग्य पद्धतीचं असं कामाचं नियोजन केलं. प्रशासनाशी संपर्क आवश्यक आहे. आणि म्हणून मग आपले कार्यकर्ते प्रमुख या संकटाच्या अत्यंत सुरुवातीच्या दिवसांमध्येच सर्व ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटलेले आहेत. आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही काय काय विचार केलेला आहे, आम्ही कोणकोणती कामं करणार आहोत, कुठे कुठे करणार आहोत, अशा पद्धतीचं एक सविस्तर एक म्हणता येईल की प्रेझेंटेशन आपण आपल्या त्या ठिकाणच्या या जिल्हाधिकाऱ्यांना केलेलं आहे. आणि त्यांना कल्पना दिलेली की आम्ही काय काय करणार आहोत. आणि याचबरोबर आपण निघताना त्यांना एक आणखी गोष्ट सांगून आलेलो की आपण प्रशासनाच्या माध्यमातून जे जे काही योजाल त्याच्यामध्ये जिथे कुठे आपल्याला असं वाटेल किंवा आमची मदत होऊ शकते तर निसंकोचपणे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, आम्ही त्या ठिकाणी तुमच्या मदतीला येतो. अशा पद्धतीची आपण सर्व ठिकाणी ही कल्पना ही प्रशासनाला देऊन ठेवली आणि आपण कामाला प्रारंभ केला. आणि मग या मदत कार्याच्या या सगळ्या या प्रवासामध्ये आपण त्या वेळची गरज लक्षात घेऊन त्या कालखंडामध्ये मदत कार्याचं ते स्वरूप ठेवलेलं आहे. मग सुरुवातीच्या काळामध्ये असेल तर शिजवलेलं अन्नाचं वाटप असेल. मग आपल्या साधारणपणे लक्षात आलं की पहिला एक सुरुवातीचा लगेचचा टप्पा असतो की ज्या वेळेला सगळेच थोडेसे भांबावलेले असतात, अशा वेळेला याची गरज असते. आणि मग स्वाभाविकपणे पहिल्यांदा आपण ते केलेलं आहे. पण जसा हळूहळू माणूस स्थिर होतो तसा आपण नेहमी आपण असा विचार करतो की समाजाला कधी पण त्याच्या स्वाभिमान हा नेहमी जागा ठेवला पाहिजे. आणि म्हणून मग आपण हळूहळू शिजवलेलं अन्न देणं बंद करून त्यांना शिधा वाटप सुरुवात केली. आपला हेतू आहे की शिधा घ्यावा, त्यांनी त्यांच्या पद्धतीने करून खावं. म्हणजे मग हळूहळू तो स्वाभिमानसुद्धा जागृत व्हायला लागतो. आणि मग आपल्याला लक्षात येईल की आपल्या सगळ्या प्रांतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिधा वितरण सुरू झालं. मग फिरणं, सर्वेक्षण करणं, कुठे याची गरज आहे पाहणं आणि असा गरजवंत जो कोण सापडेल त्या सगळ्यांपर्यंत हा शिधा नेऊन पोचवणं. आपण जसं सर्वेक्षण करत होतो तसं आपल्याला अनेक ठिकाणी अनेक प्रकारची मंडळीसुद्धा संपर्क करून सांगत होते की अमुक ठिकाणी इतके शिध्याची आवश्यकता आहे, अमुक ठिकाणी तितके शिध्याची आवश्यकता आहे. आपले कार्यकर्ते ताबडतोब अशा ठिकाणी जाऊन चौकशी करून अजून माहिती घेऊन आणि योग्य ते समाजापर्यंत योग्य ती मदत पोचेल अशा पद्धतीचं काम हे आपल्या स्वयंसेवकांनी केलेलं आहे. आपलं हे काम चालू असताना आपल्याला प्रशासनाने काही वेळेला आपली परीक्षा देखील घेतलेली की खरंच हे लोक नुसतं म्हणतात का करतायत. म्हणजे मला एका बैठकीमध्ये ऐकलेला अनुभव आठवतो. एका तालुक्यामध्ये आपल्याला एक फोन आला की अमुक अमुक ठिकाणी एक 20 किटची आवश्यकता आहे. आणि आपल्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब त्या सूचनेवरती तिथल्या स्थानिक कार्यकर्त्याला फोन केला की अरे तुमच्या भागात असा एक 20 किटची आवश्यकता असा फोन आलेला आहे, तर जरा तू तिथे जाऊन चौकशी कर, नेमकं 20 पाहिजे आहेत, अधिक पाहिजे आहेत, काय आहे स्थिती जरा बघू नये आणि लगेच कळ. आपला कार्यकर्ता तिथे गेला, त्यांनी सगळं ते परिस्थिती बघितली आणि सगळी परिस्थिती बघितल्यानंतर त्याचे जे लक्षात आलं ते त्यांनी परत फोन करून ज्यांनी सांगितलं होतं त्याला सांगितलं की हो 20ची आवश्यकता आहे आणि लगेच दिले पाहिजे कारण खूपच त्यांची परिस्थिती वाईट आहे. ताबडतोब आपल्या कार्यकर्त्यांनी वाहन पाठवलं, 20 किट गेले, त्यांना वितरित झाले. हे सगळं पहिली सूचना आल्यापासून 1 तास ते 1.5 तासामध्ये झालं. ज्या व्यक्तीने आपल्याला पहिला फोन केला होता त्याचा नंतर आपल्याला एक 2-3 तासानंतर फोन आला आणि मग त्यांनी आपला खरा परिचय सांगितला की त्यांनी सांगितलं की मी अमुक अमुक ठिकाणचा एक प्रशासनिक अधिकारी आहे आणि मला पाहायचं होतं की खरंच तुम्ही हे जे काही देताय आणि हे जे सगळे काही म्हणताय तुमच्या बुलेटिनमध्ये की आम्ही एवढं वितरण करतोय तेवढं वितरण करतोय, खरंच करताय का तुम्ही, मला हे पाहायचं होतं म्हटले. आणि माझी खात्री पटली म्हटले की मी सांगितल्यानंतर एक साधारणपणे 1.5 तासामध्ये तुमची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. मला आठवतं बीड जिल्ह्यामध्ये एका तांड्यावरती भटके विमुक्त समाजातल्या काही मंडळींना शिधा मिळालेला नाही आहे किंवा त्यांना मिळालेला होता तो संपलेला आहे अशी आपल्याला सूचना मिळाली. आपल्या कार्यकर्त्यांनी त्याची शहानिशा केली आणि साधारणपणे 2 तासामध्ये त्या मंडळींना 50 जणांना शिधा आपण नेऊन वाटला. असे अनेक उदाहरणं आहेत आपल्याला. आपल्या या सगळ्या कामामध्ये आपल्याला नेहमी जो अनुभव येतो, जो आपला विश्वासपणा आहे की या समाजामध्ये चांगलेपणाची बिलकुल कमी नाही आहे. भरपूर चांगुलपणा या समाजामध्ये आहे आणि प्रामाणिकपणा आहे. खूप
आपली परिस्थिती कशी जरी असली तरी नीतिमत्ता न सोडता वागणं असं खूप या समाजामध्ये आहे. आणि त्याच्याचमुळे खरं म्हणजे आपला समाज टिकलेला आहे. याचे असंख्य उदाहरणं आपल्याला या संकटाच्या काळामध्ये केलेल्या या मदतकार्यात देखील आपल्या आलेले आहे. जिंतूर तालुक्यामध्ये गेलेलो असताना मला तिथल्या एका संघचालकांनी त्यांचा एक आलेला अनुभव सांगितला. त्यांनी या संकट काळामध्ये जिंतूर तालुक्यातलं प्रत्येक गाव पिंजून काढलं. कोण गरजवंत आहे त्याच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे याच्यासाठी. तर त्यांना अशाच एका गावामधून काही तरुणांनी फोन केला, परिचित होते. त्यांनी फोन केला की आमच्या गावामध्ये काही 20 किटची आवश्यकता आहे. त्यांना सगळी गावं माहीत असल्यामुळे त्यांच्या पटकन मनात लक्षात आलं की ह्या जे गाव सांगतोय या गावाची तर स्थिती अशी नाही आहे. हे गाव चांगलं सधन आहे, इथे इतकी आवश्यकता नसणार आहे. थोडा त्यांना मनामध्ये संशय आला. म्हणून मग ते म्हटले की चला आपण प्रत्यक्षच जाऊन बघूया. आणि म्हणून ते तिथे गेले. त्या गावामध्ये ज्यावेळेला फिरले आणि सगळं पाहिलं त्यांच्या लक्षात आलं की 3-4 जणांना आवश्यकता आहे, याच्यापेक्षा जास्त आवश्यकता नाही आहे. आणि मग त्यांना जे वाटले त्यापैकी एका घरी ते किट द्यायला म्हणून स्वतः गेले. गेल्यानंतर तिथे एक आजीबाई होत्या. त्या आजीबाईंना त्यांनी सांगितलं की आजीबाई आम्ही या गावामध्ये हे शिधा वाटप करतोय, तर तुम्हाला शिध्याचं पाकिट द्यायला आलेलं. तर आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्या घराबद्दल या कार्यकर्त्यांना असं वाटलं होतं की या महिलेला द्यायला पाहिजे, त्यांना जेव्हा देण्यासाठी यांनी शिध्याचं पाकिट देऊ केलं तेव्हा त्या आजीबाई काय म्हटल्या, त्या म्हटल्या बाबांनो माझं मी भागवते, मला नका देऊ, ज्याला गरज आहे ना त्याला द्या. यांचे डोळे एकदम खाडकन उघडले की यांना वाटलं की आपल्याला वाटत होतं यांना द्यायला पाहिजे. आणि त्या आजीबाई असं सांगतायत घराच्या बाहेर आले आणि ज्या मंडळींनी 20 किट मागितले होते त्या मंडळींना त्यांनी फोन केला की आम्ही आलोत तुमच्या गावामध्ये, या भेटायला अमुक ठिकाणी. आले ती मंडळी. आणि मग त्यांनी त्यांना विचारलं की अरे तुम्ही आम्हाला 20 किट सांगितले, या गावामध्ये तर 3-4 जणांनाच आवश्यकता असं लक्षात आलं आम्हाला. आणि चला म्हटले तुम्हाला एक गंमत दाखवतो म्हटले. म्हणून त्या आजीबाईंच्या घरी या 2-3 तरुणांना घेऊन गेले. आणि तिथे जाऊन त्यांनी सांगितलं की या आजीबाईंना द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही द्यायला गेलो तर असं घडलं. ते तिन्ही तरुण परिचित होते, खजील झाले की आपण गडबड केली. मग असं का केलं रे हो तुम्ही? नाही आम्हाला वाटले की थोडेसे जास्तीचे मागून ठेवावे. मग आपल्या संघचालकांनी त्यांना नीट समजून सांगितलं बसून की अरे बाबांनो आम्हाला काय हे कोणी दिलेलं नाही आहे. आम्ही सुद्धा समाजामध्ये जाऊन परिस्थिती लोकांना समजून सांगितली, लोकांकडून हात पसरून जमा केलेला आहे आणि ते आम्ही वाटतोय. हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा ते म्हणले की चूक झाली सर आमची. तर समाजामध्ये म्हणजे खरं म्हणजे आता त्या आजीबाईंनी खरं आयता आलेलं समोरचं घ्यायला पाहिजे होतं, पण नीतिमत्ता किती आहे की नाही माझं मी भागवते, माझ्यापेक्षा गरज ज्याला जास्त आहे त्याला द्या. एक प्रसंग आणखी एका ठिकाणी ऐकण्यात आला की सरकारने गरीब कल्याणच्या माध्यमातून 500 रुपयाचं मदत ही सगळ्यांना देऊ केलेली होती. एका घरामध्ये अशाच पद्धतीचं किट वाटायला आपले कार्यकर्ते गेले आणि त्या घरामध्ये किट दिलं. तर त्या व्यक्तीने सगळ्यांना थांबवलं, जरा थांबा. घरामध्ये गेला आणि 500 रुपयाची नोट घेऊन आला आणि म्हटलं की माझ्यातर्फे तुम्ही करत असलेल्या मदत करायला ही मदत. तर ते म्हटलं अरे आम्हीच तुला मदत करायला आलो, तू कशाला आम्हाला पैसे देतोस? तो म्हटला साहेब गरीब कल्याणमध्ये आलेले हे 500 रुपये मी बँकेतून आणले होते, विचार करत होतो की या 500 रुपयामधून मी खाण्याचं साहित्य आणेल, पण तुम्ही मला घरीच आणून दिलेलं आहे, मग आता मला या 500 रुपयाचं काय काम आहे? म्हणून माझी विनंती आहे म्हटलं की माझ्याकडून या मदत कार्याला तुम्ही हे 500 रुपये घ्यावेत. आणि त्यांनी घ्यायला लावले. म्हणजे समाजातली भावना काय आहे आपण लक्षात घेऊ शकतो. तर असे समाजामध्ये असंख्य उदाहरणं असे चांगलपणाचे आहेत. विशेष करून आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल की एप्रिल आणि मे महिना, एप्रिलचा खास करून मध्यापासून ते मेच्या अखेरपर्यंत एक साधारणपणे 1.5 महिना या देशामध्ये सर्व ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मजूर हे रस्त्यांनी प्रवास करत होते, काही पायी करत होते, मिळेल त्या प्रकारे प्रवास करत होते. आणि खूप वेदनादायक अशा पद्धतीचं ते त्यावेळचं दृश्य होतं. बेदरलेली स्थिती होती, कसंही करून घरी पोचायचं अशी ओढ होती आणि मग चालत होते. जेव्हा हे चित्र समाजातल्या अनेकांनी पाहिलं, स्वयंसेवक तर कामात होतेच, पण हे चित्र बघितल्यानंतर कोणाला काम करा सांगावं लागलं नाही. आपोआप ती आपलेपणाची भावना समाजातली जागृत झाली आणि समाजाने आपल्याला जमेल ती मदत जितकी होईल तेवढी केली. आणि फक्त आपण आपल्या भागामध्ये केली असं नाही तर देशभर हे घडलं. त्याचा परिणाम काय आपण बघू शकतो की एवढं लाखोंच्या संख्येने या मंडळींचं हे स्थलांतर झालं, पण कुठेही असंतोषाचा उद्रेक आणि त्याच्यामुळे कुठेतरी लूटपाट, कुठेतरी मारामारी अशा पद्धतीची घटना घडली हे ऐकवत नाही. तर हे का घडलं?
तर जर ह्या चालणाऱ्या ह्या लाखो बांधवांना जर सारखे विपरीतच अनुभव आले असते, कोणीच जर यांना मदत नसती केली, तर कुठे ना कुठेतरी यांचा असंतोषाचा असंतोष साठत गेला असता आणि तो बांध कधीतरी फुटला असता. पण असं नाही घडलं. त्याचं कारण हेच आहे की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने त्याला जे जमेल ते, कोणी अन्न खाऊ घातलं, कोणी निवाऱ्याची सोय केली, कोणी पाण्याची सोय केली, कोणी चहा बिस्किट वाटले, कोणी त्यांच्या मोबाईल चार्जिंगची सोय केली, कोणी त्यांना मोबाईलचे रिचार्जसुद्धा करून दिले, काही जणांनी त्यांना चपला वाटल्या, काही जणांनी आपली वाहनं उपलब्ध केली की किमान आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात तरी आपण त्यांना चालू देणार नाही. अशा पद्धतीची सर्व प्रकारची मदत जी जी काही शक्य होती ती केली. प्रशासनाने आपल्या पद्धतीने केलं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून कुठेही उद्रेक हा झालेला नाही. तर याचाच अर्थ आहे की समाजामध्ये चांगुलपणा खूप खूप आहे. त्याच्याच आधारावरती हे सगळं चालू आहे. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये काही अशा शक्ती आहेत की ज्यांना असं वाटतं की हा असंतोष साठावा, त्याला हवा द्यावी, त्याचा उद्रेक घडावा, प्रशासनाच्या सरकारच्या विरोधामध्ये हा असंतोष फुटावा. पण आपल्या समाजाच्या या सगळ्या चांगुलपणाच्या या सगळ्या कामामुळे असं त्यांचे हे मनसुबे काही सफल होऊ शकले नाही. आपण संघाचे स्वयंसेवक हे जेव्हा काम करतो तेव्हा आपण जी गोष्ट ठेवतो की अशा वेळेला अनेक प्रकारचे घटना ह्या घडत असतात की ज्या अवांछनीय असतात. पण त्यांची चर्चा करत बसणं किंवा त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करत बसणं हे काही आत्ता ही ती वेळ नाही आहे. तर आपण आपल्याला जे जमेल ते सकारात्मक रीतीने करणं आणि समाजामध्ये चांगला संदेश देणं हे करणं गरजेचं असतं आणि आपल्या स्वयंसेवकांनी ठिकठिकाणी तेच केलेलं आहे. आणि म्हणून समाजाच्या रक्षणासाठी, समाजाच्या चांगुलपणाच्या रक्षणासाठी, समाजाच्या एकात्मतेच्या रक्षणासाठी, समाजातल्या मनोबलाच्या रक्षणासाठी म्हणून स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला जे काम करतात त्या पद्धतीचं काम हे केलेलं आहे. आपण सगळे पाहतो की अशा पद्धतीचं हे काम करत असताना चांगले अनुभव हे खूप येतात आणि याचं संकलन झालं पाहिजे आणि हे सगळे समाजापर्यंत पोचवले पाहिजेत. आणि म्हणून मग आपण बघतो की संघाच्या आपल्या रचनेतून आपण या सगळ्या केलेल्या मदत कार्याचं सुद्धा आपण एक बुलेटिन काढत होतो. आता आपण ते काढणं बंद केलं. बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की अरे आपण तर म्हणतो प्रसिद्धी करत नाही, मग आपण हे काय करतो? तर आपण हे आपल्या प्रसिद्धीसाठी करत नाही. अशा पद्धतीचे समाजातले चांगले प्रेरक अनुभव हे आपण त्याच्यातून देत होतो. त्याचं कारण हे आहे की हे वाचल्यानंतर अनेक जणांना अशा प्रकारचं काम करण्याची प्रेरणा मिळावी, हाच आपला त्याच्यातला हेतू असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी हे केलं ते केलं अशा पद्धतीचा डंका पिटणं आपल्याच हा काही संघ स्वयंसेवकांचा स्वभाव नाही. संघ त्याच्यासाठी काही करत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर अशा पद्धतीचं हे संकटाच्या काळी समाजासाठी जे केलं पाहिजे ते करून आपलं संघ कार्याचं ब्रीद हे संघ स्वयंसेवकांनी नेहमीच राखलेलं आहे, ते याही वेळेला राखलेलं आहे. आपण पाहतो की प्रत्येक संकट हे येतं आणि काही काळ राहतं, समाज त्याच्याशी लढतो आणि आपण त्याच्यावरती मात करतो, समाज पुढे चालत राहतो, संकट संपून जातं. असे आपण जर आपला इतिहास बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की खूप प्रकारची संकट आपल्या या समाजावरती ह्यापूर्वीसुद्धा खूप भीषण प्रकारची संकटं ही आलेली आहे. त्या संकटांच्या तुलनेमध्ये जर आपण या संकटाचा विचार केला तर खरं म्हणजे हे संकट फार मोठं संकट नाही आहे. म्हणजे मला आठवतं काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ ट्विटरवरती आलेला होता. छोटा 1-2 मिनटाचा व्हिडिओ होता आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 19व्या शतकाच्या शेवटी आलेल्या प्लेगपासून ते द्वितीय महायुद्धाच्या समाप्तीपर्यंतचा असा काळ आणि त्याच्यामध्ये जगभर आलेली संकटं आणि त्याच्यामध्ये एकूण झालेली मानवहानी याचे आकडे दिलेले होते आणि त्या तुलनेमध्ये आत्ताची परिस्थितीचं त्यांनी वर्णन केलेलं होतं. तर खरंच म्हणजे ते पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की त्या तुलनेमध्ये हे संकट काहीच नाही. आपल्या भारतीय हिंदू समाजाने जे जवळजवळ 2000 वर्षाचा हा एक इस्लामी आक्रमणाचा त्याच्यानंतर युरोपीय आक्रमणांचा जो काळ बघितला आणि त्यांच्याकडून आपल्या इथल्या समाजावर झालेले अत्याचार अन्याय हे जर आपण आठवले तर एक खूप मोठा काळ समाजाने त्या संकटाचा सामना देऊन नुसता सामना नाही केला तर या संकटांना पुरून उरलेले आहेत आणि आपलं स्वत्व टिकवून आजही आपण मोठ्या संख्येने आहोत. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी समाजाला या रक्षाबंधनाच्या निमित्ताने
हा धीर देणारा संदेश आपण सगळ्यांनी दिला पाहिजे की घाबरण्याचं काही कारण नाही. आपण हिंदू आहोत, आपण असे आहोत, आपले पूर्वज असे होते की त्यांनी यापेक्षा महाभयंकर संकटांना हा सामना केलेला आहे. मला आठवतं एका अधिकाऱ्यांनी प्रवासात आलेले असताना या कालखंडामध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला. त्याने असा प्रश्न विचारला की आता या कालखंडामध्ये सगळे मंदिर बंद आहेत आणि स्वाभाविक लोकांचं मंदिरांमध्ये जाणं बंद झालेलं आहे, तर काय वाटतं जेव्हा हे सगळं संकट संपेल आणि मंदिरं उघडतील तर समाज जाईल का पहिल्यासारखा परत मंदिरामध्ये? प्रश्न तर त्यांचा खरंच म्हणजे विचार करायला लावण्यासारखा होता. पटकन सगळेजण विचारात पडलो, आम्ही सुद्धा 5-7 जण. पण मग एक हिम्मत करून सगळ्यांनी उत्तर दिले, नाही नाही असं नाही होणार. आपल्या समाजामध्ये उलट अधिक मोठ्या प्रमाणामध्ये श्रद्धाही वाढेल. उत्तर तर दिलं, पण माझ्या मनामध्ये तो प्रश्न घोळत राहिला की खरंच आपण उत्तर तर दिलं, ठीक आहे, पण काय काय खरंच असं काय दाखला किंवा काय आपण त्याला म्हणू शकतो की कशाच्या आधारावरती आपण हे म्हणतो आहे? आणि म्हणून मी थोडं विचार करू लागलो तर मला एकदम पटकन असं लक्षात आलं की या देशाने असे धर्मावरती आलेले कितीतरी मोठे मोठे संकट ही या काळात ह्यापूर्वीसुद्धा ही अनुभवलेली आहे. मग ते इस्लामी आक्रमणाच्या वेळेला मंदिरांचं झालेला ध्वंस, मंदिरच नाही आहेत आणि दर्शनाला कुठे जाणार अशी स्थिती आहे. आणि असा थोडा का नाही तर काही 100 वर्षांचा काळ हा वेगवेगळ्या भारताच्या भागामध्ये आणि काही काळ तर संपूर्ण जवळजवळ संपूर्ण देशामध्ये इथल्या समाजाने अनुभव केलेला आहे. पण त्याची श्रद्धा कधी हललेली नाही आहे. थोडी संधी मिळाली की पुन्हा उठाव, पुन्हा मंदिर निर्माण, पुन्हा आपल्या श्रद्धांचं जागरण, आणि ते सतत चालू राहिलेलं आहे. म्हणजे आपण पाहतो की उत्तर भारत हा आक्रमणाच्या या कालखंडामध्ये झेलत असताना मंदिर एकसुद्धा शाबूत राहण्याची शक्यता नव्हती. त्यावेळेला रामचरित्र मानस नावाच्या एका छोट्याशा ग्रंथाने सगळ्यांमधली ही श्रद्धा जिवंत ठेवलेली. त्यामुळे आपल्याला हिंदू समाज हा असा चिवट आहे आणि अशा पूर्वजांचे आपण वंशज आहोत. माझ्या मनात सहज आणखी याचा एक दाखला आला. मी गोव्यामध्ये प्रचारक होतो आणि गोव्यामध्ये ज्यावेळेला मी प्रचारक होतो त्यावेळेला जे गोव्याचं जवळून बघता आलं ते काय बघता आलं तर आपल्या देशामध्ये गोवा एक असं राज्य आहे की जिथे पोर्तुगीजांचं सलग 450 वर्ष राज्य राहिलेलं आहे. आणि कदाचित इस्लामी आक्रमणापेक्षाही भीषण आणि अत्याचारी अशा पद्धतीचे शासन हे 450 वर्ष गोव्यातल्या समाजाने झेललेलं आहे. म्हणजे इतकी दहशत होती की घरामध्ये तुम्ही अनुष्ठान काही करू शकत नव्हते. मंदिर तर सोडाच, घरामध्ये एखादी पूजा जर केली असं कळलं तर शिक्षा होत असे. आणि अशा कालखंडामध्ये सुद्धा लोकांनी म्हणजे हिंदू पद्धतीने लग्न करणं यालासुद्धा सजा होती. असं कळलं कोणी कुणकुण दिली पोर्तुगीजांना की कठोर शिक्षा व्हायची. अशा सगळा अत्याचार हिंदू समाजाने तिथल्या सहन केला. आणि आज स्थिती काय आहे गोव्याची? आपल्या सगळ्यांना असं वाटतं की गोवा पाश्चिमात्य म्हणजे विचाराकडे गेलेलं आहे वगैरे, तर ही अत्यंत चुकीची प्रतिमा आहे गोव्याची. गोवा अत्यंत धार्मिक राज्य आहे. म्हणजे तिथला समाज अत्यंत धार्मिक आहे. आपण जितक्या कर्मठतेने इथले कर्मकांड करत नसू त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने कर्मठतेने हिंदू समाजातल्या हिंदू धर्मातल्या रीतिरिवाजांचं पालन हे गोव्यातला समाज करतो. म्हणून मला हे सगळं पाहिल्यानंतर मग असं वाटतं की मग हे संकट काहीच नाही आहे या सगळ्याच्या ह्याच्यात. आपण या सगळ्यातून यशस्वीपणे बाहेर पडू, किंबहुना हळूहळू आता बाहेर पडण्याची चिन्हसुद्धा दिसू लागलेली आहेत. पण आपण सगळ्यांनी या सगळ्या संकटांमधून प्रत्येक संकट येतं, आपण मात करून जातो, पण प्रत्येक संकट काही शिकवून सुद्धा जातं. तर मला असं वाटतं की आपण पण तो धडा घेणं गरजेचं आहे. आणि समाजामध्ये सुद्धा याच्या संदर्भामध्ये चर्चा घडवणं गरजेचं आहे. समाजाला सुद्धा या गोष्टी लक्षात आणून देणं गरजेचं आहे. काही दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये प्रवासाला गेलो असताना एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मला प्रश्न विचारला की काय वाटतं या संकटाने काय काय धडे दिलेत. खरं म्हणजे माझ्यासाठी मी काय लगेच त्याचं उत्तर देऊ शकलो नाही, पण विचारात पडलो की खरंच म्हणजे बरेच धडे दिलेले असतील. तेही म्हणले हो खूप धडे दिलेले आहेत म्हणले. पण पुढे ते म्हटले की म्हणून आपण हे धडे दिलेत, पण आपल्या जीवनामध्ये ते जर घेतले तर मग आपल्याला काहीतरी या संकटातून मिळालं असं होईल. तर अशा पद्धतीचे खूप प्रकारचे धडे हे आपल्याला मिळालेत असं वाटतं मला. मी त्या प्रश्नाचा विचार करत असताना माझ्या लक्षात आलं की आपल्या राष्ट्रपतींनी हे संकट सुरू झाल्यानंतर
मार्चच्या अखेरीस इंडियन एक्सप्रेसमध्ये खूप चांगला लेख लिहिला होता की आपण कसं आपल्या मूळ विचारधारेपासून दूर गेलेलो आहोत, प्रकृतीपासून दूर गेलेलो आहोत, प्रकृतीचे स्वामी आपण स्वतःला समजू लागलो आणि त्याच्यामुळे कशा समस्या निर्माण झालेल्या आहेत, अशा पद्धतीचा तो लेख होता. आणि म्हणून त्याने म्हटलं होतं की आपण आपल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजे आणि जेव्हा संकट नाही आहे त्यावेळेला आपण योग्य कामं केली पाहिजे. आणि म्हणून त्या लेखाचं शीर्षकच त्यांनी खूप छान दिलं होतं, ॲक्शन इन द ॲब्सन्स ऑफ क्रायसिस. जेव्हा क्रायसिस नाही आहे त्यावेळेला ॲक्शन घ्या. मला आणखी एक लेख त्या कालखंडामध्ये वाचलेला आठवतो. दिल्लीच्या एम्समधले एक डॉक्टर गर्ग म्हणून आहेत, त्यांचा लेख होता, तो इंडियन एक्सप्रेसमध्ये होता. त्यांच्या लेखाचा जो भाव होता त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं होतं की आपण आपल्या जीवनातला वेग कमी केला पाहिजे. त्यांनी असं म्हटलं होतं की कोणीच वेग कमी करण्याची गोष्ट करत नाही, सगळेजण वेगवान सगळं झालं पाहिजे असं बोलतो. त्यांनी उलट म्हटलं होतं की आपण सगळ्यांनी वेग आपला कमी केला पाहिजे. GDPचा वेग, सगळ्या गोष्टी घडण्याचा वेग, एखादी गोष्ट लवकर घडली म्हणजे लवकर घडणं म्हणजे इफिशियन्सी, हे जे आहे तर कुठेतरी ह्याचा पुनर्विचार झाला पाहिजे. अशा पद्धतीचे खूप चांगलं या दरम्यान विचारमंथनसुद्धा झालेलं आहे. मला असं वाटतं की या संकटाच्या निमित्ताने थोडंसं आपल्याला या संकटाने निर्बंध आपल्यावरती लावून आपल्याला थोडं स्वस्थ बसायला भाग पाडलेला आहे, थोडंसं चिंतन करायला भाग पाडलेलं आहे की काय आमचं चुकलेलं आहे, कुठे चुकलेलं आहे. आपण बघतो की या कालखंडामध्ये निर्बंधामुळे अनेक जण घरी राहावं लागलं. अनुभव काय येतो, आज जाऊन सगळ्यांशी बोललो, गप्पा मारायला काही म्हणतात की अहो खरंच आमच्या लक्षात म्हणजे आम्हाला आठवतही नाही की इतका कुटुंबासाठी मुलांसाठी वेळ यापूर्वी आम्ही कधी दिला होता आणि काहीतरी आपलं चुकलं आहे असं आता जरा जाणवतं आहे. अनेक व्यापाऱ्यांशी बोलल्यानंतर असं लक्षात येतं की आज निर्बंधांमुळे आम्ही 5 वाजता 7 वाजता दुकान बंद करतो आणि मग निवांत घरी येतो आहे. आता आमच्या कधी असं मनात येतं की अरे आपण 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत दुकानाच्या ह्याच्यात अडकत होतो, घरी येणं, जेवणं आणि पडणं. आपण समाजासाठी, देशासाठी, कुटुंबासाठी काहीच करत नव्हतो, नुसतं पैसा 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 करत होतो. खूप चांगलं वाटतं असं वाटतं. पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत आपल्या सगळ्यांना, पण ते आपल्या जीवनात उतरवण्याची गरज आहे. धडा लक्षात तर आणून दिलेला आहे. मला आणखी एक चांगलं आठवतं की त्या परभणीतल्याच त्या ज्येष्ठ स्वयंसेवकांशी गप्पा मारताना मी एक त्यांना वाक्य असं म्हटलं की प्रकृतीने आपल्या सगळ्यांना एक रिसेटची संधी दिली. जसं आपल्या सगळ्यांना माहिती की मोबाईलमध्ये एक रिसेटचं बटन असतं, यंत्रांमध्ये एक रिसेटचं बटन असतं, म्हणजे ओरिजिनल त्याच्या सेटिंगला ते सेट होतं. तर प्रकृतीने सुद्धा आपल्याला आपल्या सगळ्या क्रियाकलापांना रिसेट करण्याची एक संधी दिलेली आहे असं मी म्हटलं वाक्य. तर ते ज्येष्ठ स्वयंसेवक जे होते तर त्यांनी तेच वाक्य परत म्हटले आणि त्याच्यामध्ये फक्त त्यांनी एक महत्त्वाचा शब्द जोडला. त्यांनी असं म्हटलं की प्रकृतीने आपल्याला आपल्या जीवनातल्या अशा सगळ्या गोष्टी रिसेट करण्याची शेवटची संधी दिली असं त्यांनी म्हटलं. शेवटची संधी म्हटलं. तर मला असं वाटतं की खरंच आहे, ही संधी शेवटची आहे की नाही त्याच्या विचार चिंतन करायची गरज नाही. ही शेवटची आहे असं मानून आणि तेवढ्या तातडीने आपल्याला जितके करता येतील तेवढे बदल आपल्या जीवनामध्ये प्रकृतीशी सुसंगत हे आपण केले पाहिजे. म्हणजे आपल्याला जे रक्षाबंधनाचा जो संदेश आहे रक्षणाचा, तर काय रक्षण करायचं आहे, तर आपल्याला या प्रकृतीचं रक्षण करायचं आहे. ह्या ईश्वराने निर्माण केलेल्या या चराचर सृष्टीचे आपण स्वामी नाही आहोत, आपण त्याचे एक भाग आहोत आणि त्यातले एक महत्त्वाचे भाग आहोत, विचार करणारे भाग आहोत. आणि म्हणून आपलं अधिक मोठं कर्तव्य आहे की याचं रक्षण करण्याची जबाबदारी अधिक आहे. कारण आपण आपल्या लक्षात येईल की मानवाच्या व्यतिरिक्त अन्य कुठलाही घटक प्रकृतीचं कुठल्याही प्रकारचं नुकसान करत नाही. तो त्याला जितकं हवं आहे तेवढंच वापरतो, तो अनावश्यक कुठलीही गोष्ट करत नाही आणि म्हणून मग त्याच्याकडून कुठल्याही प्रकारची हानी होत नाही आहे. हानी जी काही आत्तापर्यंत झालेली आहे आणि होत आहे ती केवळ आणि केवळ मानवच करत आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्याला हे थांबवलं पाहिजे. आणि म्हणून मग आपल्याला प्रकृतीच्या अधिक जवळ जाणं, मग त्याची किंमत द्यावी लागेल, 100% द्यावी लागेल. पण छोटी छोटी पावलं आत्तापासून लक्षात घेऊन जर आपण टाकायला सुरुवात केली तर एक वेळ नक्की येईल की पुन्हा एकदा सगळं चांगलं होऊ शकतं आणि ते होईल, करू आपण ते. पण याच्यासाठी समाजामध्ये जागृती आणली पाहिजे की आपलं कर्तव्याची जाणीव ही आपल्याला करून द्यावी लागेल. आपण बघतो की आज आपण इतक्या गोष्टींचे वेग वाढवलेले आहेत आणि इतकं आपण म्हणजे परिस्थिती खराब करून ठेवलेली आहे. अनुभव येतो
की आज कुठल्याही एखाद्या बांधकाम व्यावसायिकाशी आपण गप्पा मारायला लागा, आपल्या लक्षात येईल एका घटकाचा तो उल्लेख करतो, काय नाही हो बांधकाम करायचं म्हटलं ना पण वाळू मिळत नाही. का नाही मिळत वाळू? वाळू पूर्वी पण मिळत होती, आता काय झालं न मिळाला? नद्या तर आहेत अजूनही, त्यात पाणी आहे, मग वाळू का नाही? मग आपल्या लक्षात येईल की अहो इतका उपसा करतात, इतका उपसा करतात, त्या नदीला वाळू बनवायला वेळ कुठे मिळतो? खरंच आहे, प्रकृतीची एक गती आहे. वाळू बनणार, 100% बनणार, नदी बनवणार, पण तिच्या गतीने बनवणार. आम्ही ठरवलं आहे आम्ही पाहिजे तसा उपसा करू, मग मग वाळू नाही मिळणार. आज पिकं आली पाहिजे, जोमदार आली पाहिजे, आम्हाला चमकणाऱ्या गोष्टी खूप चांगल्या वाटतात आणि म्हणून मग मोठ्या दिसल्या पाहिजे, चमकदार दिसल्या पाहिजे आणि म्हणून मग त्याला पॉलिश करा, त्याला खतं टाका, ते कृत्रिम इंजेक्शनं द्या, मोठे दिसलं पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे. ते चांगलं असलं पाहिजे की नाही याच्यावरती आमचं लक्ष नाही. आणि म्हणून मग आपण बघतो की आज अनेक प्रकारच्या परिणामांना आज सामोरं जावं लागतं आहे. एका कार्यकर्त्याशी गप्पा मारताना तो म्हटला की माझ्या कुटुंबामध्ये कर्करोग झाला म्हणून टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाण्याचा योग आला. त्याने असं म्हटलं की तिथलं सगळा परिसर आणि तिथलं सगळं वातावरण बघितल्यानंतर तिथल्या काही डॉक्टरांशी जेव्हा थोडासा बोलण्याचा योग आला त्यावेळेला ते डॉक्टर असं म्हटले की जवळजवळ 2,000 ते 2,500ची OPD दररोज असते. त्याला प्रश्न पडला, त्यांनी विचारलं की डॉक्टर एवढं कशामुळे? तर त्यावेळेला डॉक्टरांनी त्याचं फार वर्णन नाही केलं, पण त्यांनी एवढंच एक सूचक म्हटले की बहुतेक काहीतरी अन्नामध्ये गडबड झालेली असं त्यांनी म्हटलं. तो कार्यकर्ता विचारत पडला की अन्नात गडबड म्हणजे कुठून तरी अन्नात विष कोणत्या तरी स्वरूपात आलेलं आहे, ते थोडं थोडं आपल्या सगळ्यांमध्ये भिनलं आहे आणि त्याचा परिणाम आपण बघतो. एक उदाहरण म्हणून मला असं वाटतं की आज आपण जे काही परिणामांना सामोरे जातो आपल्याला त्याची कारणं माहीत नाहीत, अशी दुर्दैवाने आपली स्थिती आहे. कारण ते पूर्वी कधीतरी घडलेलं आहे आणि आज आपण जे करतो ते आपल्या हातात आहे. पण आज आपण जर काही चुकीचं केलं तर त्याचे मात्र परिणाम पुढच्यांना भोगावे लागतील, ते आपल्याला कळणार नाहीत कारण आपण करून जाऊ. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की प्रकृतीचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य. म्हणून पूर्वजांनी काय केलं चुका आपण त्याच्या भानगडीत नको. आज ते जे काही भोगायचं ते भोगावं लागणार आहे, सामना करावा लागणार आहे, पण आज तरी आम्ही आमच्या कृती या सुधारू जेणेकरून पुढच्यांना कुठल्याही चुकीच्या अशा पद्धतीच्या परिणामांना सामोरं जावं लागणार नाही. तर मला असं वाटतं की याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मला एक चांगलं धडधडीत उदाहरण म्हणजे कधी कधी असं वाटतं की हा कोरोना आला कुठून आला? चीनमधून आला. चीनमध्ये ते वटवाघुळाचं मांस खाल्लं आणि त्याच्यामुळे तो चीनमध्ये आला आणि मग तो संक्रमित होऊ लागला. पण माझ्या मनात खरंच प्रश्न पडला की का चीनमध्ये काही वटवाघुळाचं मांस का पहिल्यांदा खाल्लं असेल का? वटवाघुळाचं मांस तर पिढ्या दर पिढ्या खात आले असतील, ते खाण्याची पद्धतही त्यांची तीच आहे. मग आत्ता काय नेमकं असं झालं? तर मला असं वाटतं की कुठेतरी आपण या सगळ्या चेनमध्ये काहीतरी गडबड केलेली आहे. म्हणजे मला याचं एक चांगलं उदाहरण, धडधडीत उदाहरण जे आठवतं आहे, जे मी स्वतः ऐकलेलं आहे त्या व्यक्तीकडून. एक आपला स्वयंसेवक, पक्षी मित्र, व्यवसायाने शिक्षक, एका तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये म्हसळा नावाच्या तालुक्यामध्ये शिक्षक म्हणून नोकरीला जाणं. पण पक्षी मित्र असल्यामुळे तिथल्या त्या परिसराचा अभ्यास करताना त्याच्या असं लक्षात आलं की त्या तालुक्यामध्ये गिधाडांचा अधिवास आहे. आणि मग तो गिधाडांचा अभ्यास करू लागला आणि त्याच्या असं लक्षात यायला लागलं की गिधाडांची संख्या कमी होते. मग थोडं त्याने अभ्यास केल्यावर त्याच्या लक्षात आलं की गिधाडांना जेवढं खाद्य मिळालं पाहिजे तेवढं खाद्य मिळत नाही. मग जनावरं कमी झालेत, स्वाभाविक आहे, खाद्य नाही मिळत आहे त्यांना. आणि म्हणून मग त्यांनी आपल्या बऱ्याच परिचितांना सांगितलं की कुठेही जनावर समजा एखादं जखमी मृत आढळलं तर मला कळवा. आणि तो स्वतः गाडी घेऊन जायचा, टेम्पोमध्ये टाकायचा असं मृत जनावर आणि ह्यांचा अधिवास असलेल्या ठिकाणी नेऊन ते मृत जनावर टाकून द्यायचं. त्याची कल्पना अशी की त्याच्यामुळे त्यांना खाद्य मिळेल तर त्यांची संख्या घटणार नाही. असं हे चालू राहिलं. पण त्याच्या अभ्यासात त्याच्या असं लक्षात आलं की तरीसुद्धा संख्या घटते. काय कारण आहे? गिधाडं मरतायत. अरे आता खायला दिल्यानंतर देखील गिधाडं मरतायत म्हणजे काय नेमकं होतं आहे काय? म्हणून त्याने अधिक खोलवर जाण्याचा प्रयत्न केला. लक्षात आलं की गिधाडांचं जेव्हा पोस्टमॉर्टम त्यांनी करवलं तर गिधाडांच्या मृत्यू हा किडनी फेलियरमुळे झालेला आहे. आता प्रश्न असा पडतो की गिधाडांचं किडनी फेलियर कशामुळे व्हावं? आणि मग असं लक्षात आलं
की गिधाडांच्या शरीरामध्ये ब्रुफेन नावाचं एक औषध हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं किडनी फेलियर झालेलं आहे. प्रश्न पडला की गिधाडांमध्ये ब्रुफेनचं औषध कसं काय आलं, आणि लक्षात आलं की ज्या जनावरांना त्यांनी खाल्लं आहे त्या जनावरांमध्ये आहे. जनावरांमध्ये कुठून आलं तर जनावरांना वेटनरी डॉक्टरांनी जे काही औषधोपचार त्यांच्यावर करतात त्याच्यातून त्यांच्यामध्ये ब्रुफेन गेलेलं आहे. म्हणजे आपण बघू शकतो की चक्र कसं बिघडवलेलं आहे आपण, आणि त्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी दिसतो. आज त्याचे कारणं शोधायला गेलं म्हणून कुठे ते कारण निघालं. तर मला असं वाटतं की ह्या रक्षाबंधनाचा हा जो संकट काळामध्ये आलेला आहे आणि या संकटाने जो आपल्याला धडा दिलेला आहे, मला वाटतं की तो समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे, त्याची चर्चा घडवली पाहिजे की कुठे ना कुठेतरी आपण प्रकृतीपासून ज्याचे आपण एक घटक आहोत, महत्त्वाचे घटक आहोत, आपण दूर गेलेलो आहोत, दूर चाललेलो आहोत. त्याच्याशी विसंगत आपलं आपण जीवन करत चाललेलो आहोत, केलेलं आहे. आपल्याला ते सुसंगत केलं पाहिजे. मला असं वाटतं की हा रक्षाबंधनाचा संदेश व्यापक प्रमाणामध्ये सगळ्या समाजापर्यंत पोहोचवणं हे आत्ताची फार मोठी गरज आहे. रक्षाबंधनाच्या या संकट काळामध्ये आलेल्या या उत्सवाचा उपयोग म्हणजे संकटाचा सामना करणं, आत्ताचं तात्कालिक जे काम आहे सगळ्यांच्या स्वास्थ्य रक्षणाचं, त्याच्यामध्ये समाजाची जी काही मदत केली पाहिजे त्या मदत कार्यामध्ये, ह्याच्यामध्ये तर आपण आपला भाग घेऊच. पण या संकटांनी ज्या गोष्टी आपल्या समोर आणलेल्या आहेत आणि ज्याचा आपल्याला विचार केला पाहिजे आज जर आपण त्याचा विचार करू तर भविष्य आपलं ठीक राहील, चांगलं राहील. आणि म्हणून मग आपल्याला याचीसुद्धा म्हणजे तात्कालिक कामं करता करता दीर्घकालिक ह्याच्यावरती काय काय गोष्टी या निमित्ताने आपण चिंतन करून ठीक केल्या पाहिजे, तर त्याही समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. मला असं वाटतं की हा रक्षाबंधनाचा उत्सव अशा पद्धतीने स्वयंसेवकांनी स्वतः चिंतन केलं पाहिजे, स्वतःच्या जीवनापासून याला प्रारंभ केला पाहिजे, स्वतःच्या परिवारापासून प्रारंभ केला पाहिजे. आपल्या परिचितांमध्ये अशा पद्धतीचं एक चिंतनाची प्रक्रिया चालवली पाहिजे आणि प्रत्यक्ष कृती घडवली पाहिजे. आणि समाजामध्ये सुद्धा आपण या विषयांची चर्चाही घडवली पाहिजे की आपण कुठे चुकतो आहोत, आपण कुठे दुरुस्ती केली पाहिजे. आपला समाज असा आहे की त्याला नीट समजून जर सांगितलं तर 100% त्याच्यामध्ये तो बदल स्वीकारतो आणि बदल करू लागतो. याचे अनेक उदाहरणं आपल्याला आजही अनुभवायला येतात. तर मला असं वाटतं की ही जागृती आपल्या समाजाच्या या चांगुलपणावरती विश्वास ठेवून आपण जर करत राहिलो तर नक्की हळूहळू सुधारणा होतील. एक नक्की आहे की एकदम एका रात्रीमध्ये बदल घडणार नाहीत, काही वर्षांमध्ये हे बदल घडणार नाहीत. आपल्याला सातत्याने छोटी छोटी योग्य दिशेची पावलं ही आपल्याला टाकत राहावी लागतील. त्याच्यासाठी समाजाला तयार करावं लागेल. हा रक्षाबंधनाचा उत्सव समाजामध्ये अशा पद्धतीचा एक योग्य दिशेला वाटचाला प्रारंभ करण्याचा, पावलं टाकायला प्रारंभ करण्याचा एक उत्सव अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी करावा एवढी आपल्या सगळ्यांना विनंती. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.